अद्वैत कसलाही विचार करत नाही आणि खूप दारू पितो आणि दारूच्या नशेमध्ये तो आता कलाच्या रूममध्ये जातो। त्यावेळी कला ही झोपलेली असते। दारू पिऊन अद्वैत आलेला असतो आणि तो दरवाजा बंद करतो। तर कला त्याला म्हणत असते की तू दरवाजा का बंद केलास, तुला कळतंय का तू एवढा दारू पिऊन आलाय आणि तुझी हिम्मत कशी काय झाली, तू माझ्या रूममध्ये अशा परिस्थितीत आलाय। परंतु अद्वैत तिला म्हणत असतो की मग तू माझी बायको आहेस ना, आता तू एवढं सगळं केलंय तुझ्या मनाने, तर आता मला माझ्या मनाने करू दे। आता मात्र मला तुझ्यासोबत हनीमून करायचंय। नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। मागील ट्विस्टमध्ये आपण बघितलं की कला आणि अद्वैतचं आता लग्न झालेलं आहे, परंतु कला आणि अद्वैतच्या लग्नाने घरातील कोणालाच आनंद झालेला नाही। फक्त घरामध्ये आबा, रागिनी आणि सोहम हे 3 व्यक्ती असे असतात की जे कलाच्या साईडने असतात। कला आणि अद्वैतच्या लग्नाची चर्चा समाजामध्ये खूप झालेली असते, त्यामुळे चांदेकरांचं नाक कापलं गेलेलं असतं, चांदेकरांची इज्जत कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांचे जे बिझनेस रिलेशन आहे ते सुद्धा कमकुवत झालेले असतात। या गोष्टीचं आता सर्वांना टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे आबा त्यावर एक कल्पना सुचवतात। आबा म्हणतात की आपण एक काम करूया, आपण कला आणि अद्वैतच्या लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी ठेवूयात, त्यामध्ये आपण सगळ्या गेस्टला इन्व्हाइट करूयात, त्यानंतर मोठमोठे बिझनेसमॅन आहेत त्यांना देखील इन्व्हाइट करूयात। जेव्हा सर्वांना दिसेल की कला आणि अद्वैत नवरा बायकोसारखं वावरताय, तेव्हा मात्र सर्वजण त्यावर विश्वास ठेवतात। तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा, धन्यवाद। आणि आधी ज्या काही गोष्टी झाल्या, म्हणजे अद्वैतची होणारी बायको ही लग्न मंडपातून पळून गेली आहे, ही गोष्ट सर्वजण विसरून जातील। तर अद्वैत सुद्धा या गोष्टीसाठी रेडी झालेला असतो। अद्वैत सुद्धा रिसेप्शनमध्ये कलाला आता बायकोचा मान देणार असतो, कारण त्यामध्ये त्याचा स्वतःचा फायदा असतो, कारण त्याला लग्नापेक्षा त्याला त्याच्या बिझनेसचं जास्त पडलेलं असतं। परंतु या गोष्टीसाठी कला ही पूर्णपणे नकार देत असते। कला म्हणत असते जर माझी इच्छा नसताना मी तुमच्यासोबत लग्न केलंय तर मी कशाला मिरवू तुमच्या रिसेप्शन पार्टीमध्ये, आणि मला तुमच्या ह्या श्रीमंतांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे। परंतु सरोज तिला म्हणत असते की आता आम्ही सांगू तसंच होईल, तुला चांगली साडी नेसावी लागेल, तुला चांगले दागिने घालावे लागतील आणि चांदेकरांना साजेशी अशी सून म्हणून आता तुला सर्वांसमोर यावं लागणार आहे। कला मात्र या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार देत असते। तर दुसऱ्या दिवशी रिसेप्शनची पूर्ण तयारी केलेली असते, मोठमोठे गेस्ट आलेले असतात, बिझनेसमॅन आलेले असतात, सर्वजण रेडी होऊन खाली आलेले असतात, परंतु अजून कला काय आलेली नसते। सर्वांना भीती असते की कला काय आता येणार नाही, कारण कला तिच्याच मनाचं करणार, तिला तसंही आपल्या खानदानाचं काही पडलेलं नाही आहे आणि सर्वांसमोर आता पुन्हा एकदा ही कला आपलं नाक कापणार आणि काहीतरी मोठा प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवणार। अद्वैतला सुद्धा तेच वाटत असतं, परंतु त्याचवेळी कला अतिशय सुंदर दागिने घालून एक छानशी साडी नेसून आलेली असते। ती खूपच सुंदर दिसत असते आणि तिच्या त्या दिसण्यावरून ती अजिबात असं वाटत नसते की ती एका मिडल क्लास फॅमिलीतून आली आहे। चांदेकरांच्या फॅमिलीसाठी जे काही साजेसं असतं ते सर्व तिने केलेलं असतं आणि ते बघून चांदेकर खुश झालेले असतात। चांदेकरांना बरं वाटलं आपल्या म्हणण्यानुसार ही वागली तरी। अद्वैतलाही मोठा शॉक बसलेला असतो की हिने म्हणणं कसं काय ऐकलं। तर आता मीडियावाले अद्वैत आणि कलाचे फोटोज घेत असतात। ते कलाला विचारत असतात की तुम्ही या लग्नामध्ये खुश आहात का, तेव्हा कला सर्वांसमोर सांगते की हो, मी या लग्नामध्ये खुश आहे आणि जे काही लग्नाच्या दिवशी झाले ते आम्ही सर्वजण विसरून गेलो आणि आता मी आणि अद्वैतने आमचं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत काढण्याचा निर्णय घेतलाय। मी हे लग्न करून खरंच खूप खुश आहे, आणि असं म्हणून ती अद्वैतच्या जवळ जात असते। मीडियावाले सुद्धा अद्वैत आणि कलाचे फोटोज घेत असतात। ते कला आणि अद्वैतला एकत्र डान्स करायला लावतात। अद्वैत आणि कला एकत्र डान्स करत असतात, परंतु डान्स करता करता सुद्धा तू तू मे चालूच असतं त्यांचं, म्हणजे भांडतच असतात ते। परंतु दुनियेला ते असं दाखवत असतात की ते किती हॅप्पी कपल आहे आणि ह्या लग्नामुळे ते किती जास्त खुश आहेत। तर इकडे मात्र वेगळंच काहीतरी होत असतं। राहुल हा नैनाचा फोन घेत नसतो, त्यामुळे नैनाला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्यावेळी राहुल असतो तो रिसेप्शनमध्ये, त्यामुळे राहुल आपल्याला धोका तर देत नाहीये ना, या भावनेने आता वेटरचा वेश धारण करून आता चांदेकरांच्या घरी आलेली असते। नैनाने पूर्ण वेटरचा वेश धारण केलेला असतो, त्यामुळे ती कोणाला ओळखू येत नाही। जेव्हा नैना कलाला अद्वैत सोबत बघते, सर्व मीडियावाले कलाची वाहवा करत असतात, तिला मान सन्मान देत असतात।
अद्वैतची बायको म्हणून सर्वांसमोर ती वावरत असते तेव्हा कुठेतरी नयनाला असं वाटत असतं की हे सगळं माझं होतं आणि हे सगळं मला भेटायला हवं होतं. हे संपत्ती, ऐश्वर्य, मान, सन्मान हे सगळं माझं होतं, परंतु आज ते कलाला भेटतंय. कदाचित मला हा राहुल धोका तर देत नसेल ना. तेवढ्यातच राहुलचं लक्ष हे नयनावर जातं आणि तो नयनाला बाजूला बोलवतो आणि म्हणतो की तू इथे कशाला आली आहेस. तेव्हा नयना त्याला म्हणत असते की मग मी काय करू, तू माझा एकही फोन घेत नाही, तू मला धोका देतोयस का, तू माझ्यासोबत असं का वागतोयस. तर राहुल म्हणत असतो की अगं तसं काही नाही आहे, जर मी आता रिसेप्शनमध्ये सामील झालो नाही तर सगळ्यांना डाऊट येईल ना आपल्यावर, म्हणून मी असं वागतोय. नयना त्याला म्हणत असते की हे बघ राहुल, तुझ्यासाठी मी सगळं काही सोडून आली आहे, कारण फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. मी तुझ्यासोबत कुठंही राहायला तयार आहे, कुठंही जगायला तयार आहे, तुझ्यासाठी अजून कितीही वाट बघायला तयार आहे, कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. राहुल मात्र मनातून तिच्याबद्दल वाईटच बोलत असतो आणि म्हणत असतो की कधीही एकदा ह्या मुलीचा पिछा सुटेल माझ्यापासून. तर राहुल नयनाला म्हणतो की हे बघ नयना, मला तुझी सगळी परिस्थिती माहिती आहे. मला हे देखील माहिती आहे की कला तुझीच बहीण आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतेस. आता नयनाला भीती वाटू लागते की राहुलला जर सगळं समजलंच आहे तर राहुल आपल्याला सोडून देतो की काय. परंतु राहुल त्याची दुसरी चाल चालत असतो. राहुल तिला म्हणत असतो की तू कितीही मिडल क्लास फॅमिलीमधून असली किंवा तुझं बॅकग्राऊंड काहीही असलं तरी तू काळजी करू नकोस, कारण माझं प्रेम एवढं कमकुवत नाही आहे की ते ह्या गोष्टींचा विचार करून तुटेल. तू मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या फॅमिली सिच्युएशनवर नाही. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. नयनालाही बरं वाटतं की अरे बापरे, राहुल एवढं सगळं तिच्यासाठी करतोय, त्याला तिची खरी परिस्थिती माहीत आहे, ती एवढं त्याच्याशी खोटं बोलली तरीही तो तिचीच बाजू घेतोय. त्यामुळे राहुलबद्दल तिला अजूनच आदर वाटायला लागतो. परंतु राहुल त्यावेळी नयनाला चांगलंच त्याच्या साईडने वळवून घेतो. तिला म्हणत असतो की कला तुझ्यासोबत खूप वाईट करतीये, कला सगळ्यांना तुझ्याबद्दल भडकवतीये, तू लग्नातून पळून गेली त्यामुळे कला तुझ्याबद्दल नाही ते बोलतेय आणि घरातले तुला लवकर ॲक्सेप्ट नाही करणार. तू जरी माझ्याशी लग्न करून आली तरी घरातले तुला लवकर ॲक्सेप्ट नाही करणार, कारण कलाने आमच्या घरातल्यांबद्दल तुझ्याबद्दल खूप विष पेरलंय. तर नयना म्हणत असते की कला असं कसं काय करू शकते, कला असं कधीच करणार नाही. कला माझी छोटी बहीण असली तरी तिने प्रत्येक वेळी माझी काळजी घेतली. एवढंच काय तर लग्नासाठी जो खर्च होता तो तिने एकटीने केलाय आणि प्रत्येक वेळी तिला तिच्या खुशीपेक्षा माझी खुशी जास्त महत्त्वाची वाटते. तर कला अशी करूच शकत नाही. परंतु राहुल मात्र कलाबद्दल आता नयनाला खूप भडकवत असतो आणि सांगत असतो की कशा प्रकारे तुझ्या बहिणीला तुझं सुख बघावंसं वाटत नाहीये, तुझी बहीण तुझ्याबद्दल काय काय बोलतीये. त्यामुळे राहुल हे सर्व बोलत असतो. त्यामुळे आता नयनाला सुद्धा राहुलवर विश्वास ठेवतो आणि कलाबद्दल तिला हेट निर्माण होतो. तर राहुल इकडे अद्वैतला सुद्धा आता भडकवण्याचं काम करत असतो आणि तो कलाबद्दल त्याला भडकावत असतो आणि म्हणत असतो की कोण कुठली मुलगी, त्या मुलीने तुझं पहिलं प्रेमसुद्धा तुझ्याकडून हिसकावून घेतलं. अरे मी तुला सांगतो ना की त्या मुलीने सगळं प्लॅनिंग केलंय, ती आत्तापर्यंत तुला का भेटत होती आणि प्रत्येक वेळी जेव्हा तू नयनाला भेटायला गेलास तेव्हा प्रत्येक वेळी ती कोलमडली आहे. याचा अर्थ तिने आधीपासून प्लॅनिंग केलं होतं की तिला काहीही करून तुला आणि नयनाला कधी जवळच येऊ द्यायचं नव्हतं. तू आता काहीही कर, परंतु त्या कलाचा चांगलाच बदला घे. तिने सगळ्यांसमोर तुला बेइज्जत करून टाकलंय, तिने तुझी एवढी इज्जत काढली आहे. तू हे अजिबात सहन करू नकोस. तू आता काहीही करून तिचा बदलाच घे. अशा प्रकारे त्याने अद्वैतला आता भडकावलेलं असतं. त्यामुळे अद्वैतला आता कलाचा खूपच राग यायला लागतो. अद्वैत कसलाही विचार करत नाही आणि खूप दारू पितो आणि दारूच्या नशेमध्ये तो आता कलाच्या रूममध्ये जातो. त्यावेळी कला ही झोपलेली असते. दारू पिऊन अद्वैत आलेला असतो आणि तो दरवाजा बंद करतो. तर कला त्याला म्हणत असते की तू दरवाजा का बंद केलास, तुला कळतंय का तू एवढा दारू पिऊन आलाय आणि तुझी हिंमत कशी काय झाली, तू माझ्या रूममध्ये अशा परिस्थितीत आलाय. परंतु अद्वैत तिला म्हणत असतो की मग तू माझी बायको आहेस ना, आता तू एवढं सगळं केलंय तुझ्या मनाने, तर आता मला माझ्या मनाने करू दे. आता मात्र मला तुझ्यासोबत हनीमून करायचंय. तर कला म्हणत असते की तुझं डोकं वगैरे फिरलंय का, तू मला हातसुद्धा लावायचा नाही. तर अद्वैत म्हणत असतो की नाही, आता तू तुझ्या मनाने केलंय, आता मी माझ्या मनाने करणार. आता तर मी तुझ्यासोबत हनीमून करूनच राहणार आणि तू माझ्यासोबत लग्न केलंयस ना, ही आयुष्यातली तुझी सगळ्यात मोठी चूक असणार आहे आणि ही तुला प्रत्येक वेळेस जाणून देण्यासाठी मी हे करणार आहे. तर कला त्याला नाही म्हणत असते. अद्वैत तिच्या खूप जवळ येत असतो, तिला त्रास द्यायला लागतो. तर कला जोरात अद्वैतला ढकलून देते, तर अद्वैत खाली पडतो.
अद्वैतची अवस्था खूपच वाईट असते. अद्वैत अचानक रडायला लागतो. तर कला म्हणते की काय झालं? अद्वैत म्हणतो की माझं खूप प्रेम होतं तुझ्या बहिणीवर, परंतु तिने मला धोका दिला, ती मला सोडून गेली. परंतु माझी काय चूक होती या सगळ्यामध्ये? मी तर तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. जरी मला तिची खरी परिस्थिती जरी समजली असती तरीसुद्धा मी तिला ॲक्सेप्ट केलं असतं. मी एवढं तिच्यावर प्रेम केलं. पण तिने काय केलं माझ्यासोबत? तिने तर माझ्यासोबत एवढा मोठा धोका केला ना. आणि तो त्याच्या मनातलं नशेमधून सगळं काही सांगत असतो. त्यात तो हेही बोलत असतो की मी असा अजिबात नाही आहे, मी उर्मट नाही आहे, परंतु मला तू समजतीयस तसं, कारण मला त्या मुलीने एवढा मोठा धोका दिला आहे, मला सहनच होत नाही आहे. अशा प्रकारे अद्वैत आता त्याच्या मनातलं सगळं काही कलाला सांगू लागतो. त्यामुळे कला कुठेतरी विचार करू लागते की नाही, हा अद्वैत चांदेकर कुठेतरी खूप चांगला माणूस आहे, परंतु याची माझ्यासोबत काय दुश्मनी आहे काय माहिती, परंतु हा मनाने खूप चांगला माणूस आहे. आणि अद्वैत आता तिथेच झोपून जातो. अद्वैत आता कलाच्या रूममध्येच झोपलेला असतो, दरवाजा आतून बंद असतो. तर कलासुद्धा आता त्याला बेडवर झोपवते, त्याचे शूज वगैरे काढते, सगळी त्याची काळजी घेत असते. आणि कुठेतरी आता कलाला वाटत असतं की नाही, अद्वैतसुद्धा एक चांगला मुलगा आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आजचा हा ट्विस्ट एपिसोड इथेच संपतो. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि असेच आपले ट्विस्ट एपिसोड आणि डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते रोहन भांडारे, सुरेखा रानडे, विक्रम जाधव, भाग्यश्री, रमा, मनोहर पेडणेकर, रेश्मा भगत, पद्मजा, सुरेखा रानडे, शीतल खारपुडे, स्वामिनी काते, सुचित्रा शेलार, पवित्रा कांबळे, अनुष्का मागर, कल्पना घोगरे, साधना बोरकर, अनिता पाटील, दीप्ती, गीता चंदेर, जयश्री पाटील, निर्मला भोसले, श्याम भंडारे, विक्रम जाधव या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.